बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आज बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन संपलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, दिव्यांगांच्या प्रश्नावर त्यांनी गेल्या जवळपास 7 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। उपोषण म्हणू शकता आपण याला। आज जवळपास 7वा दिवस आणि 7व्या दिवसानंतर सरकारचे वकील म्हणून उदय सामंत तिथे एक पत्रक घेऊन गेले। पत्रक वाचलं, आंदोलन संपलं। पत्रकात नेमकं काय लिहिलं होतं की आम्ही एक समिती गठीत करू, पुढच्या 15 दिवसात आम्ही एक समिती स्थापन करू आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफीवर विचार करू। खरं तर हे उदय सामंत हे जे व्यक्तिमत्व आहे ना, हे पंताचं व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्व अशाच वकिली करत असतं। मी मराठा आंदोलनाच्या वेळेस सुद्धा या व्यक्तिमत्वाला पाहिलं होतं आणि त्याही वेळेस असंच मराठा आंदोलन खाऊन टाकलं होतं। आज बच्चू कडूंना गुंडवण्यामध्ये माझा शब्द कदाचित तुम्हाला थोडासा तिरका वाटेल, टोकेरी वाटेल, पण आज बच्चू कडूंना गुंडवण्यामध्ये सरकार यशस्वी झालं। जरा हे व्यक्तिमत्व नेमकं तिथे काय म्हणालं जरा पहा। माननीय श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू, माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। उदय सामंतांसारखा माणूस ज्यावेळेस ते पत्रक वाचत होता, माझ्या डोक्यामध्ये राहून राहून एकच विचार येत होता, कशा प्रकारे शुद्ध पद्धतीने बच्चू भाऊंना गुंडवलं जातंय। आणि बच्चू भाऊंना सुद्धा ही गोष्ट चांगलीच लक्षात आली असेल, गुंडवलं जात आहे आपल्याला। कारण आपल्या देशाची परंपरा आहे, एक इतिहास आहे। आपल्या देशामध्ये कुठल्याही उच्चस्तरीय समितीचा आजवर कधी अहवालच बाहेर आला नाही। तात्पुरती परिस्थिती निवडून घेण्यासाठी अशा प्रकारे समित्यांचे, उच्चस्तरीय समित्यांचे असे शब्द दिले जातात, नंतर सारं काही रफादफा जे काही असेल ते। मला देवेंद्र फडणवीसांचं एक नवल वाटतं, म्हणजे खुल्यामध्ये गोष्टी कबूल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजिबात मागे पुढे पाहत नाहीत। कारण आजकाल झालंय कसं, खुल्यामध्ये कबूल करा काय, लपून लपून कबूल करा काय, कोण काय करतंय, कोण आपलं काय वाकडं करतंय। म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की गुवाहाटीला गेलेली बॅच, पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, 3 बॅच मध्ये लोक गेली। पहिल्या बॅच मध्ये बच्चू कडू होते। बच्चू कडू ज्या वेळेस गुवाहाटीच्या हॉटेलची दृश्य मीडियावर दिसत होती, बच्चू कडू मला तिथे हसत हसत बाहेर जाताना दिसत होती, त्याच वेळेस बच्चू कडू इथे घुसले होते। शिवसैनिकांना जे आहे ते तोंडावर आहे। पण ह्या बच्चू कडूंना बच्चू कडूच म्हणण्यापेक्षा सारा जो पहिल्या बॅचचा जो 16 आमदारांचा जथ्था तिथे गेला होता, या जथ्याला आपल्याला वाटलं असेल एकनाथ शिंदेंनी नेलंय, पण कहाणी मागचा सूत्रधार हा वेगळा होता। काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत, गंगाधरच शक्तिमान होता। आणि हा गंगाधर कोण माहितीये, हे देवेंद्र फडणवीस। म्हणजे गुवाहाटीला माणसांनी जावं यासाठी फोनाफोनी करणारे कोण होते, तर ते देवेंद्र फडणवीस होते। आणि देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट भर मीडियावर मान्य केली होती की बच्चू कडू हा माझ्या एका फोनवर गुवाहाटी गेला होता। बच्चू कडूने काही पैसे वगैरे खाल्लेले नाहीत, इतरांचं मी सांगू, म्हणजे बच्चू कडूने खाल्लेले नाहीत, इतरांचं मी सांगू शकत नाही। जरा पहा ना, हे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते। खरंच या अशा माणसाला भविष्यात तुम्हाला किती वेळ या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवून ठेवायचा, हा प्रश्न तुमच्या समोर मी सोडतोय। पहिली गोष्ट मी ही सांगतो की बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। त्याच्यामुळे बच्चू कडूंनी
कोणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी म्हणत नाही, म्हणजे इतरांनी कोणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही, पण माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप लावणं हे चुकीचंच होतं. आणि माझी ही पक्की इन्फॉर्मेशन आहे की हे जे लोक त्या ठिकाणी गेले गुवाहाटीला, जे गुवाहाटीला एकनाथ शिंदेच्या शब्दावर नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर लोक गेले होते. आज बच्चू भाऊंचं ज्यावेळेस इथे आंदोलन संपत होतं त्यावेळेस बावन्न कुळे असतील, हे उदय सामंत असतील, अनेक अनेक जथ्थेच्या जथ्थे नेत्यांची तिथे बसले होते. प्रत्येकाला त्यातून काही ना काहीतरी आपला राजकीय स्वार्थ साधायचा असतो. पण मला याच्यामध्ये ज्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत, म्हणजे उद्या खरं तर बच्चू भाऊंचं एका गोष्टीसाठी अभिनंदनही करतो, कारण त्यांनी बरोबर हे अन्नत्याग आंदोलन पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर घेतलेलं आहे. म्हणजे जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे, समजा तुम्ही आता 15 दिवसात तो निर्णय घेतला नाही तर तुम्हाला तो निर्णय तिथे विधानसभेच्या त्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला तो घ्यावाच लागेल. आणि बच्चू भाऊंनी हा वेळ अतिशय अचूक साधलेला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. पण या सगळ्यामध्ये, या मधल्या काळामध्ये तुम्हाला कृषी मंत्री किंवा अर्थमंत्री किंवा त्यांच्या वतीने काही माणसं किंवा अर्थ मंत्रालयाच्या वतीने काही माणसं, विशेषतः अजित पवारांच्या वतीने काही माणसं दिसली का तिथे, की ज्यांनी सांगितलं मी अजित पवारांच्या वतीने आलो आहे, ज्यांच्या हातात तिजोऱ्यांच्या चाव्या आहेत, तिजोरीत खडखडाट आहे पण चाव्या आहेत. आम्हाला ना कृषी मंत्री दिसला, आम्हाला ना अर्थमंत्री दिसला, आम्हाला ना मुख्यमंत्री दिसला. मुख्यमंत्र्यांना बावनकुळे फोन लावतायत का मुख्यमंत्र्यांना तिथे जाणं जड होत आहे? मुख्यमंत्र्यांचं विमान तिथपर्यंत जात नाही का? की आमच्या टॅक्सच्या पैशामध्ये कुठे कमी पडलेली आहे का? की आमच्या टॅक्सच्या पैशातून मुख्यमंत्र्यांचं विमान तिथे अमरावतीपर्यंत जात नाहीये? संत तुकडोजी महाराज त्या मैदानात जिथे कुठे हे आंदोलन चाललं होतं, जे काही असेल ते. तुम्हाला एका गोष्टीची मला इथे आठवण करून द्यायची. लक्षात घ्या, ज्यावेळेस मराठ्यांचा मोर्चा वाशीपर्यंत आला होता त्याही वेळेस अशाच प्रकारचे हे मुख्यमंत्र्यांच्या वतीने, त्यावेळेस आता जे कोणी होते ते, त्यांच्या वतीने अशाच प्रकारची माणसं येऊन कशा प्रकारे हे आंदोलन इथे स्थगित करा, आणि कुणाकडनंही काही झालं नाही. त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे तिथे आले होते आणि त्यांनी विजयाचा गुलाल लावला. मी आज शासनाच्या वतीने आलोय, छत्रपती शिवरायांची शपथ घेतोय, आज आमच्या धर्मवीर दिघे साहेबांची जयंती आहे, बाळासाहेबांची जयंती, असं काय काय म्हणजे स्वतःच्या राजकीय लाभासाठी काय 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 ते शब्द दिले गेले. बाळासाहेबांच्या जयंतीचा उल्लेख, दिघे साहेबांच्या जयंतीचा उल्लेख, छत्रपती शिवरायांच्या शक्तीचा उल्लेख, हे शब्द मराठा कधी विसरणार नाही. असाच गुलाल त्या जरांगे पाटलांना लावला गेला आणि त्यांना हा शब्द दिला की मराठ्यांना आरक्षण हा एकनाथ शिंदे मिळवून देईल. जरा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला हवा. अशाच प्रकारचा शब्द आज कुठतरी काहीतरी जुळतंय, पहा ना. अशाच प्रकारचा शब्द आज बच्चू कडूंना दिला. मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे, दिघे साहेबांची, आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. व्हिडिओच्या शेवटाला त्यांनी काय म्हटलं? मतासाठी नाही तर हितासाठी. होय, हितासाठीच, पण हे हित मराठ्यांचं नव्हतं, हे हित तुमचं स्वतःचं होतं एकनाथ शिंदे. जे काही असेल ते देवेंद्र फडणवीसांच्या
जो मगाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले, मी एक फोन केला आणि बच्चू कडूंना आपल्याकडे बोलवून घेतलं, तुम्ही आम्हाला आमच्याकडे हवे आहात. बघा ना, 2 फोन आणि 2 फोन मधला फरक तुम्हाला सांगतो. एक फोन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा मुख्यमंत्री असतानाचा बच्चू कडूंना गेला की बच्चू भाऊ, तुम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी, दिव्यांगांच्या हितासाठी, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या मंत्रिमंडळात यायचंय. हा फोन होता मंत्रिपदासाठी आमंत्रण देणारा. एका अपक्ष आमदाराला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वतः बोलावून घेतलं. खरं तर एखाद्या शिवसेनेच्या आमदाराला देऊ शकले असते ते मंत्रीपद, एखाद्या शिवसैनिकाला देऊ शकले असते, पण त्यांनी बच्चू भाऊंना बोलावून घेतलं. हे असतं मोठेपण. आणि दुसरा फोन जे बोलावून घेतलं त्यानंतर बच्चू कडूंना पुढच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करूनच घेतलं गेलं नाही. आणि बच्चू कडूंचा उरलेला एकमेव आमदार, अमरावतीतला एकमेव आमदार त्यांच्या पक्षाचा प्रहार संघटनेचा, तोही घेतला. आणि यावेळेस बच्चू कडूंना सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाडलं. हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही. असो, हा सगळा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आणणं मला फार फार गरजेचं वाटतं आणि वारंवार हे आणत राहणार मी, कारण कळावं ह्या कमळीची ही काळी कर्तृत्व कळावी तुम्हा सर्वांना. असाच एक शब्द लक्षात घ्या, असाच एक शब्द म्हणजे जाणीवपूर्वक कसं आपलं राजकारण साधायचं. आपल्या या शिंदे टोळीच्या कुठला तो त्यांनी वर्धापन दिन, माफ करा, कुठली दसऱ्या मेळाव्यामध्ये आझाद मैदानाच्या, त्यांनी तिथेही हा शब्द म्हणजे सगळ्या जनतेसमोर, सर्वसामान्य ज्यांना बसमध्ये धरून आणलं होतं त्या मेळाव्यासाठी, सगळ्यांसमोर कशी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती मराठ्यांसाठी, तीही जरा एकदा पहा. सर्व समाज बांधव आपले आहेत आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. मराठ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि कशा प्रकारे मराठ्यांना फसवलं गेलं हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे. अगदी काल परवा घडलेले हे सारे प्रसंग आहेत. बरं, ह्या सगळ्यामध्ये फक्त म्हणजे हे खोटं बोलण्यामध्ये म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचंच नाव नाही येणार, ते यात अजित पवारांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल, यांच्या मंत्र्यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल की आम्ही असा शब्दच दिला नव्हता. आम्ही कधी असा शब्द दिला तुम्हाला? शेतकऱ्यांना कधी म्हटलं आम्ही? बघा ना, स्वतः विलास बडे काय म्हणतायत. एक मुद्दा, राज्याचे अर्थमंत्री सांगतायत की माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का मी आश्वासन दिले? हे काय भाषा आहे? काय समजायचं शेतकऱ्यांनी याचं? ज्यांनी कर्जमाफी द्यायची, आश्वासन पूर्तता करायची, ते म्हणतात माझ्या भाषणात ऐकले का तुम्ही? विलास बडे म्हणाले की यांचे मंत्री विचारतायत, आणि मंत्री विचारतायत म्हणजे अजित पवार विचारतायत की आम्ही कधी असा शब्द दिला. त्यांना आठवण करून द्यायची. पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट दाखवतो, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 वगैरे वगैरे, त्यांचा तो आवाज, त्या आवाजात काय म्हणाले पहा. काळजी करू नका, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. तर यांना यांच्या शब्दाची आता विसरण झालेली आहे, कारण किती आश्वासनं द्यायची आणि किती लक्षात ठेवायची. बरं, लक्षात पण काय ठेवायची? शेवटी याच्यावर सगळं काही होऊन जातं. निवडणुका शेवटी समजताय ना तुम्ही? समज रहे हो ना? ते आहे ना काहीतरी मीम्स येतात, समज रहे हो ना? समज रहे हो? हा, येस, समज रहा है. मला हा आवाज जरी ऐकला ना, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 का कोणास ठाऊक, ते कवट्या महाकालचा तो प्रसंग वारंवार आठवतो. सांगितली जंगलामध्ये निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये कोल्हे लांडगे एकत्रित आले. कोल्ह्या लांडग्यांना वाटलं आता आपण सरकार स्थापन करू. त्यांनी सोबत एक पोपट देखील घेतला. शिवापूरच्या नेबलड ग्रामस्थांनो, ऐका,
काही का असे ना, पण आज बच्चू भाऊंचं आंदोलन संपलं. कारण काल मी ऐकलं त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. बच्चू भाऊंचं आंदोलन संपलं 7व्या दिवशी. मला वाटतं 14व्या 15व्या दिवशी जरांगे पाटलांचं आंदोलन, जे पहिलं आणि मुख्य उपोषण होतं, 14व्या किंवा 15व्या दिवशी जवळपास जरांगे पाटलांची तब्येत 90% पेक्षा जास्त खराब झाली होती. बच्चू भाऊंनी सुद्धा 7 ते 8 दिवस अन्नत्याग केला. त्यांच्या ह्या कष्टाला मी कुठेही इथे नाव ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण याच्यातून काही निष्पन्न होणार नाही हे मात्र इथे नक्की दिसतंय. आता पाहूयात अशाच प्रकारचा एक विजयी गुलाल ज्यावेळेस जरांगे पाटलांना लावला होता. जरांगे पाटलांनी खरं तर मुंबईमध्ये धडक द्यायला हवी होती. मी त्याही वेळेस विश्लेषण केलं होतं. ही धडक मुंबईच्या आतपर्यंत यायला हवी होती. ज्यावेळेस मंत्रालयासमोर मराठा तिथे उभा राहील त्यावेळेसच काहीतरी घडेल, पण ते मंत्रालयाच्या अगोदरच मुंबईच्या वेशीवर वाशीलाच मला वाटतं हे सगळे मराठे थांबवले गेले आणि विषय तिथे गुंडाळला गेला. अगदी आजच हा विजय गुलाल पहा ना मराठी. सुवर्णक्षणासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेब पेढे भरवत आहेत. आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोजदादांना विनंती करतो. मनोजदादा यांचा भगवा शाल देऊन सन्मान होते. मी मनोजदादांना विनंती करतो. ज्यावेळेस विजय गुलाल लागला त्यावेळेस खूप चांगलं वाटलं, पण त्या विजय गुलालाचं परिवर्तन त्या आरक्षणात झालं नाही हे मात्र तितकंच सत्य आहे. अशाच प्रकारचं आज बच्चू भाऊंना चांगलंच गुंडाळलेलं आहे. पाहूयात नेमकं भविष्यात काय घडतंय. जर चांगल्या गोष्टी घडल्या तर स्वागत आहे, आणि नाही घडल्या तर काय काय चुकलं, म्हणजे आजच्या ह्या निर्णयामध्ये काय काय चुकलं, या सगळ्यावर आपण काही गोष्टी तुम्हा सर्वांसमोर नक्कीच घेऊन येऊ. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.